1757 प्लासीची लढाई. आपण जेव्हा इतिहासाची पानं उलटतो ना, तेव्हा ही केवळ एका युद्धाची नोंद नसते, तर ती भारताच्या अर्थव्यवस्थेच्या आणि सामाजिक संरचनेच्या विध्वंसाची एक प्रकारे अधिकृत सुरुवात असते. अगदी बरोबर. आपण अनेकदा इतिहासावर चर्चा करताना थेट 1857च्या स्वातंत्र्य समरावर उडी मारतो. जणू काही तो उठाव म्हणजे एका रात्रीत अचानक झालेला स्फोट होता. पण कोणताही स्फोट अचानक होत नसतो. ज्याप्रमाणे एखाद्या प्रेशर कुकरमध्ये आधी वाफ साठत जाते, आतल्या आत एक मोठी खदखद निर्माण होते आणि जेव्हा तो दाब असह्य होतो तेव्हाच शिट्टी होते. अगदी तसंच हे होतं. क्या बात आहे, खूप छान एनालॉजी दिलीत. हो ना, कारण प्लासीच्या लढाईपासून ते 1857 पर्यंतची ती 100 वर्षे म्हणजे याच प्रचंड दाबाची निर्मिती होती. आजच्या या डीप डाईव्ह रिव्हिजन महासत्रात आपण याच 100 वर्षांच्या कालखंडाचा वेध घेणार आहोत. आणि हे अतिशय महत्वाचं आहे. हे बघा, जे विद्यार्थी आत्ता ऐकतायत त्यांनी एक गोष्ट पक्की लक्षात घ्यायची आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने केवळ राजकीय सत्तांतर नाही केलं, त्यांनी इथली पारंपरिक जमीनदारी व्यवस्था, शेतसारा पद्धत आणि मुख्य म्हणजे भारतीयांच्या रूढी परंपरांमध्ये अचानक हस्तक्षेप सुरू केला. म्हणजे थेट त्यांच्या जगण्यावरच हल्ला केला. एक्झॅक्टली. जंगलावरील अधिकार हिरावून घेतले, अधिकाऱ्यांचं गैरवर्तन वाढलं आणि या सांस्कृतिक दडपशाहीतूनच हा असंतोष खदखदत होता. 1857चा जो क्लायमॅक्स आपल्याला दिसतो ना, त्याचा खरा बेस याच सुरुवातीच्या शेतकरी आणि आदिवासी चळवळींमध्ये आहे. हा MPSCमध्ये विचारला जाणारा अत्यंत महत्त्वाचा बेस आहे. त्यामुळे आजचं हे रिव्हिजन खूप क्रिटिकल असणार आहे. नक्कीच. म्हणजे ब्रिटिशांनी इथल्या जगण्याच्या मूलभूत साधनांवरच घाला घातला होता. आता जेव्हा आपण बंगाल आणि पूर्व भारताकडे पाहतो, तेव्हा सगळ्यात आधी नोंद लागते ती 1770 ते 1780च्या दशकातील संन्याशांचे आणि फकीर बंड. पण इथे एक प्रश्न पडतो. संन्यासी किंवा फकीर हे तर आध्यात्मिक लोक, त्यांनी थेट शस्त्रास्त्रे हाती का घेतली? यामागे एक भीषण आर्थिक वास्तव होतं. 1770च्या सुमारास बेंगाल आणि बिहारमध्ये भयंकर दुष्काळ पडला. लाखो लोक मृत्युमुखी पडले. तरीही अधिकाऱ्यांनी क्रूरपणे करवसुली सुरूच ठेवली होती. हे फकीर आणि संन्यासी पूर्वी नवाब किंवा जमीनदारांचे सशस्त्र संरक्षक म्हणून काम करत, पण आता तेच देशोधडीला लागले होते. अच्छा, म्हणजे जगण्याचा आधारच उरला नव्हता. हो. आणि एक्झाम फॅक्ट म्हणून एक गोष्ट इथे आवर्जून लक्षात ठेवायची आहे. या फकीर बंडात हिंदू आणि मुस्लिमांचा अगदी समान सहभाग होता. त्यांनी थेट कंपनीचे कारखाने आणि खजिन्यांवर छापे टाकले. बापरे. आणि यांचे नेते कोण होते? मजनू शहा, चिराग अली, मुस्सा शहा, भवानी पाठक आणि देवी चौधराणी. गव्हर्नर वॉरेन हेस्टिंग्जने खूप क्रूरपणे हा उठाव दडपला. आणि आता जो मी पॉइंट सांगतोय तो MPSCचा फेवरेट वन लाइनर आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे आनंद मठ, जे 1882 मध्ये आलं, ज्यात वंदे मातरम आहे, आणि देवी चौधराणी हे 1884चं पुस्तक. ही दोन्ही पुस्तके या संन्यासी आणि फकीर विद्रोहावर आधारित आहेत. हे खूपच इम्पॉर्टंट आहे. आनंदमठ आणि देवी चौधराणी. बरं, पूर्व भारतात यानंतरही अनेक स्थानिक लोकांनी ब्रिटिशांना विरोध केला. 1768 मधील चुवार लोकांचे आणि हो लोकांचे बंड हे त्याचंच पुढचं पाऊल होतं का? अगदी बरोबर. मिदनापूरमध्ये दामोदर सिंग आणि जगन्नाथ ढाल यांच्या नेतृत्वाखाली चुवार लोकांनी बंड केलं. धलभूम, कैलापाल, ढोलका, बाराभूम इथले राजेही एकत्र आले होते. याच मालिकेत छोटा नागपूर आणि सिंघभूममध्ये हो आणि मुंडा लोकांचा 1820 ते 1837 असा मोठा उठाव झाला. यानंतर बंगालमध्येच आणखी एक लक्षवेधी चळवळ उभी राहिली, ती म्हणजे पागलपंथीय उठाव. पागलपंथीय? हो. 1813 ते 1823 या काळात उत्तर बंगालमध्ये करमशहा याने हा एक शांतताप्रिय धार्मिक समुदाय स्थापन केला होता. पण जेव्हा जमीनदारांचे अत्याचार असह्य झाले, तेव्हा त्याचा मुलगा टिपू शहा याने या पंथाला थेट राजकीय व लष्करी वळण दिले. अच्छा, म्हणजे शांतताप्रिय मार्गाकडून थेट संघर्षाकडे. अगदी. हे बंड इतकं तीव्र होतं की लॉर्ड हेस्टिंग्जला ते मोडून काढण्यासाठी प्रचंड ताकद लावावी लागली. आणि या धार्मिक चळवळींमधूनच पुढे राजकीय क्रांती कशी जन्म घेते याचं उत्तम उदाहरण म्हणजे फरेजी बंड. नक्कीच. 1838 ते 1857च्या काळात हाजी शरीयतुल्ला याने फरीदपूरमध्ये फरेजी पंथ स्थापन केला. पण खऱ्या अर्थाने इंग्रजांची झोप उडवली ती त्याच्या मुलाने म्हणजे दादू मियाने. त्याने तर इंग्रजांची बंगालमधून कायमची हकालपट्टी करण्याची थेट योजनाच आखली होती. तंतोतंत.
आणि या फरेजी चळवळीचा पुढचा टप्पा काय होता तर हेच लोक पुढे वहाबी आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. हा घटनाक्रम म्हणजे ही क्रोनॉलॉजी परीक्षार्थ्यांनी नीट लक्षात ठेवली पाहिजे. याच दरम्यान 1828 ते 1830च्या सुमारास ईशान्य भारतात आसाममध्ये अहोम बंड झाले. तिथे काय घडलं होतं? ब्रह्मदेशासोबतचं युद्ध संपल्यानंतर ब्रिटिशांनी दिलेला शब्द मोडला. त्यांनी आसाममधून सैन्य माघारी घेण्याऐवजी तो प्रदेशच गिळंकृत करण्याचा कट रचला. तेव्हा राजा गोमधर कुंवर याच्या नेतृत्वाखाली अहोमांनी मोठा संघर्ष उभा केला. आता आपण बंगालच्या मैदानामधून पूर्वेकडील घनदाट जंगलांकडे आणि डोंगर रांगांकडे वळूया. जेव्हा ब्रिटिशांनी बंगालमधील मैदानी प्रदेश ओरबाडून काढला तेव्हा त्यांना त्यांच्या वाढत्या साम्राज्यासाठी लाकूड आणि नवीन व्यापारी मार्गांची गरज भासू लागली. हो. आणि त्यांची ही लालची नजर पूर्वेकडील आदिवासींच्या जंगलांवर पडली. हा एक प्रकारचा इकोलॉजिकल इन्व्हेजन म्हणजे पर्यावरणीय हल्ला होता, ज्याने आदिवासींचा महासंग्राम पेटवला. हा अत्यंत अचूक शब्दप्रयोग आहे. 1829 ते 1833च्या खासी बंडाकडे याच दृष्टिकोनातून पाहावं लागेल. ब्रिटिशांनी काय केलं? पूर्वेकडे जैंतिया आणि पश्चिमेकडे गारो या पहाडी प्रदेशावर नियंत्रण मिळवून थेट ब्रह्मदेशाच्या खोऱ्यातून सिल्हेटला जाणारा एक मोठा रस्ता बांधण्याची योजना आखली. पण मग आदिवासींचा त्याला विरोध का होता? कारण आदिवासींसाठी जंगल हे केवळ लाकडाचे आगार नव्हते, तर तो त्यांचा श्वास होता, त्यांची संस्कृती होती. त्यामुळे तीरथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली गारो, सिएपो आणि खासी या जमातीचे लोक एकत्र आले आणि त्यांनी ब्रिटिशांच्या या अतिक्रमणाला जोरदार लढा दिला. याच आदिवासी संघर्षांमध्ये सर्वात प्रखर आणि रक्तरंजित लढे म्हणून ज्यांची इतिहासात नोंद आहे ते म्हणजे कोल आणि संताळ यांचे उठाव. या उठावांनी ब्रिटिशांच्या अजय असण्याच्या भ्रमाला मोठा तडा दिला होता. कोल बंड हे 1831-32 मध्ये छोटा नागपूर परिसरात झालं. यामागील तांत्रिक मेकॅनिझम समजून घेणं आवश्यक आहे. आदिवासींची जमिनीवर हजारो वर्षांपासून सामूहिक मालकी असायची. पण ब्रिटिशांनी त्यांचे पारंपरिक कायदे मोडीत काढून कागदी कायदे आणले. त्यांनी आदिवासींच्या हक्काची जमीन हिरावून घेतली आणि ती बाहेरून आलेल्या लोकांना, ज्यांना आदिवासी दिक्कू म्हणायचे, त्यांना विकली. अच्छा, म्हणजे हे दिक्कू लोक कोण होते? या दिक्कू लोकांमध्ये बाहेरचे शेतकरी आणि सावकार यांचा समावेश होता. या भयानक अन्यायाविरुद्ध बुधो भगत यांच्या नेतृत्वाखाली कोल जमातीने मोठा उठाव केला. आणि त्यानंतर येतो तो 1855चा ऐतिहासिक संथाळ उठाव. अत्यंत महत्वाचा. हो ना. सिंधू आणि कान्हू या दोन भावांची जोडी, त्यांनी राजमहाल जिल्ह्यात, ज्याला दामिनई कोह म्हटलं जायचं, तिथे परकीयांना हकलून सत्याचे राज्य स्थापन करण्याची घोषणाच केली होती. आणि ही जोडी आयोगाला खूप आवडते बघा, सिंधू आणि कान्हू. या उठावाचे एक विलक्षण दृश्य ओ मॅली या ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहून ठेवले आहे. काय लिहिले त्याने? तो म्हणतो, एकीकडे आधुनिक बंदुका आणि तोफांनी सज्ज असलेलं ब्रिटिश सैन्य आणि दुसरीकडे फक्त धनुष्यबाण, कुऱ्हाड्या आणि भाले घेऊन लढणारे संथाळ आदिवासी. अरे बापरे. पण त्यांच्या रागाची धग इतकी भयानक होती की सुरुवातीला ब्रिटिशांच्या तोफाही फिक्क्या पडल्या. कारण बाहेरच्या लोकांनी आणि सावकारांनी त्यांची घरेदारे लुटली होती. संताळांचा हा लढा केवळ राजकीय नव्हता, तर तो अस्तित्वाचा लढा होता. पूर्वेकडील जंगलांमध्ये जर अस्तित्वाचा लढा सुरू होता, तर इकडे पश्चिम भारतात, विशेषतः सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत परिस्थितीचं स्वरूप वेगळं आणि तितकंच तीव्र होतं. सह्याद्रीचा भूगोलच असा आहे की तिथे गनिमी काव्याशिवाय लढाई होऊच शकत नाही. होय. इथे भिल्ल, कोळी आणि रामोशी या लढाऊ जमातींनी ब्रिटिशांना सोळो की पळो करून सोडले. नक्कीच. पश्चिम भारताचा हा इतिहास अभ्यासताना ना, भिल्लांच्या बंडाची क्रोनॉलॉजी खूप बारकाईने समजून घ्यावी लागते. ती कशी? अरवली, विंध्य, सह्याद्री आणि सातपुडा पर्वतात राहणाऱ्या भिल्लांना यशवंतराव होळकरांचा आणि पेंढारी लोकांचा मोठा आश्रय होता. 1818 मध्ये त्यांनी सातमाळा आणि अजिंठा भागात ब्रिटिशांविरुद्ध आघाडी उघडली. तेव्हा कॅप्टन ब्रिग्ज हा तिथे कलेक्टर होता. त्याने या बंडाचा बिमोड करण्यासाठी कॅप्टन ड्युसार्टची नेमणूक केली, ज्याने शेख दुल्ला याला अत्यंत कठोर शिक्षा दिली. पण भिल्ल तिथेच थांबले नाहीत. बिलकुल नाही. 1822 मध्ये हिरिया यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पुन्हा हत्यार उपसले आणि 1825 मध्ये सेवाराम घिसाडी यांच्या नेतृत्वाखाली मोठा संघर्ष उभा राहिला, ज्याला मोडून काढण्यासाठी थेट लेफ्टनंट आउट्रमला मैदानात उतरावे लागले. भिल्लांच्या पाठोपाठ येतो तो कोळ्यांचा संघर्ष. साधे कोळी आणि डोंगरी कोळी यांनी ब्रिटिशांच्या महसूल धोरणाविरुद्ध मोठा लढा दिला.
1824मध्ये मुंबई भागात नेटिव्ह इन्फंट्रीने उठाव केला. 1828मध्ये रामजी भांगडिया किंवा भांगरे यांच्या नेतृत्वाखालील उठाव इतका प्रखर होता की तो रोखण्यासाठी ब्रिटिशांना कॅप्टन अलेक्झांडर आणि मॅकिन्टॉश यांची मदत घ्यावी लागली. रघु भांगडिया हे तर एक प्रकारे त्या काळातील रॉबिनहुडच होते. अगदी बरोबर. त्यांना श्रीमंतांचा कर्दनकाळ आणि गरिबांचा तारणहार असेच विशेषण लावले जाते. इथे एक छोटी मेमरी टेक्निक किंवा संकल्पना खूप रंजक आहे. कोणती? इतिहासात कोळी बंडाची त्रिमूर्ती असा एक उल्लेख येतो. चिमणाजी जाधव, नाना दरबारे आणि भाऊ खरे. आणि या त्रिमूर्तीचा मेंदू म्हणजे ब्रेन होता रामचंद्र गणेश गोरे. जेव्हा ब्रिटिशांनी या रामचंद्र गोरेला फासावर लटकवले तेव्हाच हे बंड खऱ्या अर्थाने शांत झाले. खूप छान सांगितलं हे. आणि सह्याद्रीच्या याच भौगोलिक पार्श्वभूमीवर रामोशांचे बंड उभे राहिले. स्वतःला रामवंशी समजणारे आणि नावापुढे अत्यंत अभिमानाने नाईक ही पदवी लावणारे रामोशी. यात उमाजी नाईक यांचा इतिहास हा एखाद्या थरारक चित्रपटासारखा आहे. होय होय. उमाजी नाईक पुणे जिल्ह्यातील भिवरी गावात त्यांचा जन्म झाला. सुरुवातीला 1824-25च्या सुमारास संतू नाईक यांच्या नेतृत्वाखाली उमाजी आणि त्यांचे भाऊ अमृता यांनी भांबुर्ड्याचा ब्रिटिश लष्करी खजिना लुटला होता. क्या बात है. संतू नाईकांच्या मृत्यूनंतर उमाजींनी नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. उमाजी केवळ लुटालूट करत नव्हते, तर त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध थेट जाहीरनामा काढला होता. उमाजी नाईकांनी गनिमी काव्याचा असा काही वापर केला की कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॅकिन्टॉश हे अक्षरशः हतबल झाले होते. मांडरदेव डोंगरातील त्यांचा संघर्ष हा लष्करीदृष्ट्या खूप अभ्यासपूर्ण आहे. पण दुर्दैवाने कोणत्याही मोठ्या नायकाचा अंत हा अनेकदा विश्वासघातानेच होतो. हो, ते तर आहेच. बक्षिसाच्या लांछेपोटी उमाजींचेच मित्र काळू आणि नाना यांनी त्यांच्याशी गद्दारी केली. उमाजींचा जुना शत्रू बापूसिंग परदेशी यांनी ब्रिटिशांना अत्यंत गुप्त माहिती पुरवली. शेवटी 15 डिसेंबर 1831 रोजी पुणे जिल्ह्यातील उतोळी येथे त्यांना झोपेत असताना पकडण्यात आलं आणि 3 फेब्रुवारी 1834 रोजी पुण्यात त्यांना फाशी देण्यात आली. हा इतिहास नुसता वाचायचा नसून तो अनुभवायचा असतो. खरंच हा सगळा घटनाक्रम अंगावर काटा आणतो. पण हा असंतोष फक्त उत्तर, पूर्व किंवा पश्चिम भारतापुरता मर्यादित नव्हता. जर आपण दक्षिण भारताकडे वळलो तर तिथेही आपल्याला याच शोषणाचे पडसाद दिसतात. होय, आणि तिथे ब्रिटिशांनी वापरलेलं तंत्र थोडं वेगळं होतं. 1805मध्ये त्रावणकोर राज्यात दिवाणी वेलुथंपी यांनी बंड केले. याचे मुख्य कारण होते लॉर्ड वेलस्लीने लादलेली तैनाती फौज, म्हणजे सबसिडियरी अलायन्स. आता ही तैनाती फौज म्हणजे नक्की काय होतं? तर राजाने स्वतःच्याच राज्यात इंग्रजांचं सैन्य ठेवायचे आणि त्यांचा खर्चही स्वतःच करायचा, शिवाय त्यांचे राजकीय वर्चस्व मान्य करायचे. हा प्रकार म्हणजे एखाद्याला त्याच्याच घरात कैदी बनवून त्याच्याकडूनच घरभाडे वसूल करण्यासारखा होता. अरे बापरे, म्हणजे दुहेरी लूट. हो ना. यातूनच राज्य दिवाळखोरीत निघाली आणि वेलुथंपी सारख्यांना बंड पुकारावे लागले. यानंतर 1824मध्ये कित्तूरचा उठाव झाला, जिथे राणी चेन्नम्मा आणि निष्ठावान रायप्पा यांनी प्राणांची आहुती दिली. आणि 1846मध्ये कर्नूलमध्ये नरसिंह रेड्डी यांनी ब्रिटिशांविरुद्ध शस्त्र उचलली. आता इथे इतिहासाचं विश्लेषण करणाऱ्यांनी एका मोठ्या वैचारिक बदलाची नोंद घेणे अत्यंत आवश्यक आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला या सशस्त्र आदिवासी आणि स्थानिक उठावांचे रूपांतर एका संघटित शेतकरी आंदोलनामध्ये होताना दिसते. कायदेशीर आणि बौद्धिक मार्गाने लढा देण्याची एक नवी पद्धत इथं रुजू लागते. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे 1859-60चा नीळ उठाव म्हणजे इंडिगो रिव्होल्ट. बंगालमधील नडिया जिल्ह्यात दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास यांनी नीळ पिकवण्याच्या सक्तीविरुद्ध आवाज उठवला. युरोपियन मळेवाले शेतकऱ्याला अन्नाची पिके सोडून केवळ नीळ पिकवायला लावत होते, ज्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत जात होता. या उठावाचे वेगळेपण हे होते की याला तत्कालीन सुशिक्षित वर्गाचा आणि माध्यमांचा प्रचंड मोठा पाठिंबा मिळाला. हरिश्चंद्र मुखर्जी यांनी त्यांच्या हिंदू पेट्रियॉट या वृत्तपत्रातून शेतकऱ्यांच्या व्यथा जगासमोर मांडल्या. बरोबर. तर दीनबंधू मित्रा यांनी नील दर्पण हे नाटक लिहून मळेवाल्यांचे अमानुष चेहरे उघडे पाडले. याच दबावामुळे 1860मध्ये ब्रिटिशांना नील आयोग म्हणजे इंडिगो कमिशन स्थापन करावा लागला. याच धर्तीवर 1872-76च्या दरम्यान बंगालमध्ये पबना उठाव झाला. ईशानचंद्र रॉय यांनी याचं नेतृत्व केले आणि विशेष म्हणजे या आंदोलनात हिंदू आणि मुस्लिम शेतकऱ्यांची अभूतपूर्व अशी एकजूट पाहायला मिळाली.
आणि मग आपण पोहोचतो महाराष्ट्रातील एका अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर 1874-75चे दख्खनचे दंगे, ज्याला आपण डेक्कन रायट्स म्हणतो. दख्खनचे दंगे हे प्रामुख्याने ब्रिटिश न्यायालय आणि सावकारी पाश यांच्या अभद्र युतीविरुद्ध होते. सावकार कायद्याचा वापर करून अशिक्षित शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावत होते. 12 मे 1875 रोजी सुपे गावातून याला सुरुवात झाली आणि तो वणवा, पुणे, नगर परिसरात वेगाने पसरला. आणि याचा परिणाम काय झाला? या वाढत्या असंतोषामुळेच 1876मध्ये डेक्कन राईट्स कमिशन स्थापन झाले आणि पुढे लॉर्ड लिटनच्या काळात 1879चा द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट, ज्याला दारा म्हणतात, तो मंजूर करण्यात आला. स्टेटमेंट बेस प्रश्नांसाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आणि हे विसरून कसं चालेल की याच काळात महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावकारांच्या शोषणाविरुद्ध आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी जुन्नर आणि नगर परिसरात खतपोडीचे बंड घडवून आणले होते. शेतकऱ्याला त्याचा हक्क समजावून सांगणारा हा एक अत्यंत प्रखर लढा होता. नक्कीच. 20व्या शतकात हे शेतकरी प्रश्न थेट राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. 1921मध्ये केरळमधील मलबारमध्ये मोपला उठाव झाला. अली मुस्लियार हे त्यांचे नेते होते. वरवर पाहता हा उठाव हिंदू जमीनदार आणि ब्रिटिश व्यवस्थेविरुद्ध होता, पण त्याच्या मुळाशी अत्यंत भयंकर अशी आर्थिक विषमता आणि शोषण होते. उत्तर प्रदेशात 1920मध्ये बाबा रामचंद्रने अवध किसान सभा उभी केली, तर मदारी पासी यांच्या नेतृत्वाखाली एक्का चळवळ उभी राहिली, जिने कर न भरण्याची शपथ शेतकऱ्यांना दिली. आणि मग भारतीय राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात होते, ती म्हणजे महात्मा गांधींचा प्रवेश. गांधीजींनी शेतकरी प्रश्नांना एका व्यापक राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीशी जोडले. अगदी बरोबर. 1917चा चंपारण्य सत्याग्रह हा त्याचा पहिला प्रयोग होता. 3 काठिया पद्धतीनुसार शेतकऱ्यांना सक्तीने नीळ पिकवावी लागत होती. राजकुमार शुक्लांच्या निमंत्रणावरून गांधीजी तिथे गेले आणि त्यांनी सविनय कायदेभंगाचा पहिला यशस्वी प्रयोग तिथे केला. आणि तिथेच त्यांना ती उपाधी मिळाली ना? होय. याच यशाबद्दल रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना महात्मा ही उपाधी दिली. मग 1918मध्ये गुजरातच्या खेडा जिल्ह्यात मोहनलाल पंड्या यांनी साराबंदीचं आवाहन केले, जिथे वल्लभभाई पटेलांचा एक राष्ट्रीय नेता म्हणून उदय झाला. आणि 1928चा बारडोली सत्याग्रह तर इतिहासातील एक सुवर्ण पान आहे. दुष्काळ असतानाही सरकारने शेतसारीचे दर तब्बल 30% वाढवले होते. विचार करा. हो ना. वल्लभभाई पटेलांनी अत्यंत शिस्तबद्ध असे आंदोलन उभे केले आणि सरकारला तो कर 6.03% कमी करण्यास भाग पाडला. याच आंदोलनातील त्यांच्या कणखर नेतृत्वामुळे तिथल्या महिलांनी त्यांना सरदार ही पदवी दिली. याच धर्तीवर बंगालमध्ये तेभागा आंदोलन झालं, कंपराम भवनसिंग यांच्या नेतृत्वात. त्यांची मागणी होती 1/3 उत्पादनाची. आणि या सगळ्या शेतकरी संघटनांना एका मंचावर आणण्यासाठी मग अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली, बरोबर? एक्झॅक्टली. आधी प्रांतीय सभा होत्या. आंध्रमध्ये NG रंगा, बिहारमध्ये स्वामी सहजानंद, कृषक प्रजा पार्टी अकराम खान आणि फज्जलुल हक यांची, तर उत्कलमध्ये मालती चौधरी. या सगळ्यांना एकत्र करून 11 एप्रिल 1936 रोजी लखनौ येथे अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाली. अध्यक्ष होते स्वामी सहजानंद आणि सचिव होते NG रंगा. आणि फैजपूरचं अधिवेशन याच काळातलं? होय. फैजपूर अधिवेशनात अध्यक्ष NG रंगा होते. तिथेच प्रथम भारतीय शेतकरी शाळा झाली आणि 1 सप्टेंबर हा शेतकरी दिवस म्हणून घोषित झाला. आणि एक शेवटचा पण अत्यंत सुंदर मुद्दा, आदिवासी चळवळी. महाराष्ट्रातल्या वारली उठावाची आणि वारली चित्रकलेची जोड कशी लागते? शामराव आणि गोदावरी परुळेकर यांनी वारली उठावाचे नेतृत्व केले आणि याच वारली समाजाची चित्रकला जिव्या सोमा म्हसे यांनी सातासमुद्रा पार नेली. त्यांना पद्मश्री, राष्ट्रपती पुरस्कार, प्रिन्स क्लॉज आणि शिल्पगुरू पुरस्कार मिळाले. हा त्यांच्या संघर्षाचाच एक कलात्मक भाग आहे. खूपच सविस्तर आणि भारी माहितीत. आता वेळ झाली आहे एका सुपरफास्ट रॅपिड फायर रिव्हिजनची, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या डोक्यात हे पक्क बसेल. चला तर मग सगळ्यांनी कान टावकारून ऐका. सुपरफास्ट रिकॉल. पहिली फॅक्ट, ओडिशामधील पैका उठाव, नेता बक्षी जगबंधू विद्याधर. दुसरी, 1899 ते 1900चा मुंडा किंवा उलगुलान उठाव, बिरसा मुंडा. तिसरी, रंपा उठाव, अल्लारी सीताराम राजू. चौथी, 1792 ते 99चा कट्टाबोम्मन उठाव, वीर पांडे कट्टाबोम्मन. क्या बात है. पुढे 1827 ते 40 सबळपूरचा उठाव, सुरेंद्र साई. 1842चा बुंदेला उठाव,
मधुकर शहा आणि जवाईर सिंग, राजू उठाव वीरभद्र राजू, घुमसर उठाव धनंजय भांजा आणि 1914-15चा भिल उठाव जत्रा भगत. आणि जाता जाता 3 ट्रॅप्स, त्रिमूर्तीचा ब्रेनकोंड, रामचंद्र गणेश गोरे, आनंदमठ खुणाचं, बंकिमचंद्रांचं. उमाजू नायकांना कधी पकडलं? 15 डिसेंबर 1831. आणि बारडोलीचा कर किती राहिला? 6.03%. दॅट्स इट. अफाट. अक्षरशः अंगावर काटा आला. हे सगळं ऐकताना एक विचार प्रकर्षाने मनात येतो. आपल्याला इतिहासाच्या पुस्तकात 1827चा उठाव खूप मोठा वाटतो. पण या आधीच्या 100 वर्षात भारतातील गरीब शेतकरी, आदिवासी आणि वनवासींनी स्वतःच्या रक्तातून जी ठिणगी पेटवली होती, ती नसती तर 1857चं स्वातंत्र्यसमर कधीच उभे राहिले नसते. या अज्ञात नायकांच्या संघर्षाकडे आपण अजूनही केवळ बंड म्हणून पाहतो की भारताच्या स्वातंत्र्याची ती खरी पहिली गर्जना मानतो, याचा विचार तुम्ही नक्की करा. तर याच ऊर्जावान विचारासोबत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या डीप डाईव्ह महासत्रात. तयार रहा.